दाभाडे यांचं शिक्षण कमी आहे, गारे यांचं जास्त आहे, त्यावरही जरा तुलना होते. नाही नाही, निश्चित बुवा शिक्षणाचा इथं विषय येत नाही. आम्ही पाहिलं जे दाभाडीत आहेत ते भाषण करायला एकदम व्यवस्थित त्यांचं भाषण आहे. ते बोलतात व्यवस्थित आणि त्यांना ऑलरेडी माहिती ते कारण सरपंच पण त्यांनी पद भोगलेले आहे. त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे, प्रशासन माहिती आहे. अनेक वेळा ते जिल्हा परिषदेत सुद्धा बुवा गेलेले आहे. त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची काय कामं असतात किंवा आणि इथून मागे सुद्धा ताई देखील आमच्या गावात आलदरे गावामध्ये त्या ठिकाणी आले होते. विकास कामाचा खरं तर त्यांचा पहिल्यापासूनच त्या ठिकाणी विकास कामामध्ये त्यांचा सहभागी असतो. नेहमीच ते त्या ठिकाणी विकास काम करत असतात आणि खऱ्या अर्थानं दाभाडे ताई असले तरी पण गेले 9 वर्षापासून जे अंकुशेटच्या माध्यमातून गावात किंवा जिल्हा परिषद गटामध्ये जो विकास चालला आहे तो अतिशय सर्वांना माहीत आहे. कारण शेडनी जवळपास आमच्या 22-23 गावामध्ये दशकेरा शेड असेल, पत्रा शेड असेल, रोड असेल, अनेक कामं आमच्या गावात. आमचं छोटं गाव आहे, जवळपास 1200 लोकसंख्या असलेलं आमचं आलदरे गाव आहे. आमच्या आलदरे गावात देखील 3 ते 4 कोटीचा निधी त्यांनी दिला. तसेच आमच्या गोळेगावला देखील अनेक कोटीचा निधी दिला. मग असं कोणतंच गाव नाही का त्या ठिकाणी शेडचा निधी नाही. प्रत्येक गावात शेडचा निधी आहे. म्हणून आम्ही सर्व विकासाच्या मागं म्हणजे शेडच्या मागं 100% उभे राहणार आहोत. शरद सोनवणेंनी चांगली कंबर कसली आहे. नाही कसू दे ना कंबर, शेवटी त्यांचे पण उमेदवारी म्हटलं ते कंबर कसणार. पण शेवटी आमचं मत विकासाला आहे आणि आम्हाला माहिती आहे आमच्या गावात सुद्धा किंवा इतर गावात सुद्धा आम्ही पाहतो ना, अंकुश शेट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतुलदादा असेल यांच्याशिवाय कोणीच निधी दिलेला नाही. आता येतात बडे बडे बाता करीतात पण हे आम्हाला माहिती आहे सगळं पोकळ आहे. कारण काम करणारा माणूस अतुल शेट अंकुश शेट आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही सर्व घड्याळाच्या पाठीमागे राहता. हो विकासाचा गावामधून किती टक्के मतदान होईल डिंगोरे या गावात? तुम्ही या गावचे का? नेतोड गावच्या नेतवडच्या. अच्छा, नेतवडमध्ये काय परिस्थिती आहे दादा? नेतोडमध्ये चांगली परिस्थिती, गाड्याला ज्यादा मतं पडते. तर नमस्कार सर, मी तुमच्याशी बोलू शकतो का थोडा वेळ? सर काय वाटतं इथं कोण, शिवसेना की राष्ट्रवादी? राष्ट्रवादी राष्ट्रवादी. बर, शिवसेना की राष्ट्रवादी? राष्ट्रवादी 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 राष्ट्रवादीवर एवढं सगळ्यांचं प्रेम काय? कामं आहेत आमच्या गावामध्ये. अतुल शेट मार्फत कामं आहेत, अंकुश शेट मार्फत कामं आहेत. म्हणजे भरपूर अशी कामं अंकुश शेट मार्फत, अतुल शेट मार्फत झालेली आहेत. इथं समोर हा रस्ता आहे, आमचं ग्राम सचिवालय किंवा सरांच्या इकडे पूल केलेला आहे, 54 साखो पूल आहे, 55-56 लाखाचा पूल आहे तो. अशी भरपूर मोठी कामं जी आहेत ही अजितदादा मार्फत, अतुल शेट मार्फत आणि अंकुश शेट मार्फत इथं डिंगोरमध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही जो काम करणार त्याच्या मागे आम्ही उभा आहे. जो काम करणार त्याच्या मग उभे, पण दुसऱ्यांना संधी नाही द्यायची का? दुसऱ्यांना कोणाला संधी? जो काम करतो त्यालाच संधी मिळणार ना. आता समजा या समोर शिवसेनेचे उमेदवार आहे, त्यांना निवडून दिलं तर तेही विकास कामं करू शकतील ना? अहो, विकास कामं करताना मागं पाठबळ लागतं, कामाचा अनुभव लागतो. कशी कामं करायची, कोणत्या पद्धतीने करायची. नवका माणूस परत 5 वर्ष अनुभव घ्यायलाच जाणार. मग आता जर कामांचा ओघ चालू आहे, प्रगतीला अडथळा निर्माण होईल असं मतदारांनी नाही वागलं पाहिजे. राष्ट्रवादीच्या मागे राहिलं पाहिजे. सुशिक्षित उमेदवार आहे असं शिवसेनेचे लोक सांगतात. गारे नाही तसं सुशिक्षित इथं अंकुश शेटचे भरपूर कामं आहे आणि त्यांच्या सुनबाई अंकुश शेट 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य आहे. इथं टोटल मतदारसंघात जिल्हा परिषद गटात भरीव कामं आहेत सगळी त्यांची. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पाठीमागे राहायचं. हा, राष्ट्रवादीच्या पाठीमागे राहायचं. नमस्कार, काय सांगाल? हे सगळे राष्ट्रवादीच म्हणतात, तुम्ही पण तेच म्हणता. राष्ट्रवादीच कामं चांगली आहेत राष्ट्रवादीची. माझी आमदार जरी राष्ट्रवादीचा असेल तर त्यांची कामं भरपूर आहेत. अजितदादामुळे ती कामं व्हायची. डिंगूर गावात भरपूर कामं आहेत. फार स्मशानभूमी जरी गेली तरी चांगलं सुसज्ज स्मशानभूमी आहे. सगळे अजितदादांच्या मार्फत झाली का? अहो सगळे अजितदादाच्या मार्फत, माझे आमदार अतुल शेट बेनकेंच्या मार्फत आणि अंकुश शेट म्हणून. आता या दोघांमध्ये वाद होता ना, नाही वाद नाही, माग पक्षाचा वाद तो तात्पर्य होता, आता नाही. फायदा होईल, फायदा होणार, 100% फायदा होणार. अतुल शेट पडले समजा तुमच्या या भांडणामुळं, तर काय तोटा झाला? नाही तोटा झाला थोडा बरं का. तालुका तसा 5 वर्षांनी मागे गेला परत, नाही तर अजून पुढे गेला असतो. नाही, इथं राष्ट्रवादीच राष्ट्रवादी लागेल. घड्याळ. घड्याळ मागच्या वेळी तुम्हाला म्हणलं होतं का नाही तू तरी, पण नाही लागली. पण आता घड्याळच का नाही लागली? तू तरी नाही लागली, नशीब. आता घड्याळच. शरद दादा झाले ना आमदार, होऊन द्या ना, त्यांचा काही इफेक्ट नाही इकडे एवढ्या पट्ट्यात. कामं नाहीत. अंकुश शेटची भरपूर कामं. हे काय सचिवालय समोर दिसते,
हा रस्ते बिस्ते सगळं अंकुश शेट. आता अंकुश शेट नाही सोनाबाई उभे आहेत. सोनाबाई जरी असली तरी अंकुश शेटच म्हणून सोनाबाई. हा कोणाला विचारा, सोनाबाई नाही रिमोट कंट्रोल का? अंकुश शेट. रिमोट कंट्रोल. हा मग आता कोणतरी चांगला उमेदवार नको द्यायला, दुसऱ्याच्या याच्यावर. नाही 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 अहो तसं नाही. अजित दादाची पण भावनिक लाट होणार आणि सोनाबाईच्या नाव निसतं सोनाबाई, पण हातिकातला ते काय म्हणतात तसा प्रकार आहे अंकुश शेटच काय भावनिक लाट कशी निर्माण झाली? होणार ना. आता अंकुश शेटला एवढा मानणारा इकडला वर्ग आहे. दसकिरीला जर अंकुश शेट गेले नाही तर तिथले लोक म्हणतात थांबा जरा 5 मिनिटं शेट नाही आले. एवढी भावनिक लाट आहे. राहील राष्ट्रवादी की शिवसेना? राष्ट्रवादी. राष्ट्रवादीची राहील. आता राष्ट्रवादीचे जे नेते आहेत अजित दादा, आता ते हयात नाहीयेत तरी राष्ट्रवादी. हो, कारण काय? कारण काय मग कामं झालेत ना. असं आहे ना का नाही. मग पहिल्यापासून तसंच आहे आपलं. राष्ट्रवादी हो काही झालं तरी. हो, येऊ किंवा नाही येऊ असं असतं. एक पक्ष धरायचं, बरोबर. पाठीमाग मग तुतारीला मतदान केलं असेल तुम्ही? हा तुतारीला केलं ना, हा आता घड्याळाला करणार. हा, 2 पक्ष एकत्र झाला, बरं वाटतं का? बरं वाटतं ना. सुनेत्रा अजित पवार आता उपमुख्यमंत्री झाल्या, काय वाटतं? चांगलं वाटतं. बरं झालं. हा, लोक टीका करतायत त्यांच्यावर. मग करणारा असते. कशाला लवकर लगेच शपथविधी घेतला असं तसं ते मग तसे असतात. हो त्यांनी केलं ते योग्य केलं का? हो, योग्य ना. तुम्हाला कसं वाटतं तुम्ही सांगा ना. नाही नाही, बरोबर आहे ना. आता ते जे जागा खाली झाली ती भरलीच पाहिजे. हा, भरली पाहिजे. आपल्याला जखम झाली माहिती भरूनच येते ना. होय होय. किती दुःख, किती दिवस रडत बसणार. किती दिवस. शेवटी ते पद त्यांचंच होतं ना. हो.